वर्षापूर्वी मी आदरणीय कटके गुरुजींचा व्हिडिओ बघितला होता। त्याच वेळी मला जाणवलं की ह्या व्यक्तीला आपण कुठंतरी पाहिलंय। मी जास्त सखोल चौकशी केली असता माझ्या लक्षात आले की हे कटके गुरुजी म्हणजे भाऊसाहेब कटके म्हणजेच माझा एकेकाळचा विद्यार्थी आहे। नमस्कार गुरुजी। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। श्रोते हो, आपण सर्व मला गुरुजी म्हणून ओळखता, परंतु मी जेव्हा टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होतो तेव्हा सदर शिक्षक माझे गुरुजी आहेत। तुम्ही जरी मला गुरु म्हणून ओळखत असला तरी माझे सुद्धा हे गुरुजी आहेत। हे आम्हाला 11वी 12वीला टेक्निकल शिकवायचे। टेक्निकल विषयामध्ये त्याचं तंत्र विषयाचं आम्हाला ते शिक्षण द्यायचे आणि योगायोगाने त्यांनी मला शोधून काढलं आणि आपला एक विद्यार्थी काय करतोय या नात्याने ते प्रत्यक्ष इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत असं मी समजतो। जशा पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पीठ असायचे आणि ते गुरुजी आपला शिष्य काय करतोय ते जाऊन पाहण्यासाठी त्याचं अवलोकन करायचे आणि आपला शिष्य खरोखरच आपलं कार्य पुढे चालवतोय की नाही चालवतोय हे पाहण्यासाठी यायचे। त्याच पद्धतीने आज स्वामींनी त्यांना इकडे पाठवून दिलेलं आहे आणि आपला शिष्य काय करतोय त्याचं ते स्वतः याची देही याची डोळा या संदर्भानुसार ते प्रत्यक्ष रूपाने हे स्वामींचा वैभव आज ते पाहतायत। नमस्कार सर। नमस्कार। आपल्याला भेटून फार फार आनंद झाला। मलाही खूप खूप आनंद झाला। काय शिक्षकांची कमाई जर तुम्ही म्हणाला तर पैसा अडका किंवा बिल्डिंग कार याच्यामध्ये कधीही शिक्षक मोजत नाही। शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थी ज्यावेळी असे नावारूपाला येतात त्यावेळी जो शिक्षकाला आनंद होतो तो अवर्णनीय आहे आणि त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे भाऊसाहेब कटके गुरुजी। स्वामींनी सर्व करून घेतलेलं आहे। मी शिक्षकाचं अंतर्मन जाणू शकतो। एका शिक्षकाची जसं मी माझ्या सर्व स्वामी सेवकांना सांगत असतो की आपण सर्व आलेला आहात, हेच माझं धन आणि हेच माझी दौलत आहे, हेच मी कमवलेलं वैभव आहे। तसंच हे वैभव जसं आहे तसंच तुमचं अंतर्मन सुद्धा सांगत असेल की एका शिक्षकाला विद्यार्थी मोठं होणं म्हणजे तेच आपलं वैभव असतं। तसं हे सर्व वैभव आपलंच आहे, आपल्या शिष्याचं आहे। स्वामींनी हे तुमच्याकडून आणि माझ्याकडून ही गुरुपरंपरा चालत नेलेली आहे असं मी समजतो आणि आपल्याला वंदन करून आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करतो। भाऊसाहेब, मी तुम्हाला साधारण 11वीला असल्यापासून 11वी 12वी 2 वर्ष मी पाहत होतो। त्यावेळेचे अनेक विद्यार्थी असायचे की जे आम्ही शिकवतो तेवढंच शिकायचे आणि घरी निघून जायचे, पण तुमची जी जिज्ञासू वृत्ती होती, अभ्यासू वृत्ती होती ती मला त्यावेळी पण जाणवायची आणि आज तर त्याचं मूर्त रूप मला पाहावयास मिळालं। मला एक कळत नाही की तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी त्यानंतर तुमच्या घरगुती अनेक अडचणीमुळे परिस्थितीमुळे तुम्ही अनेक व्यवसायातून चित्रपट असो, नाटक असो किंवा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असो, हे सगळे व्यवसाय करत करत तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात आणि फक्त अध्यात्माकडेच न वळता त्याची आणि विज्ञानाची तुम्ही जोडून जो काय हा प्रकल्प उभा केलाय त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। सर, याची सुरुवात वय वर्ष 7 असताना मी माझ्या चुलत आत्याच्या लग्नासाठी एका गावाला गेलो होतो। तेव्हा तिथे गेलो असताना मला संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावरती ते लग्न होतं आणि एका बाजूला अक्षता पडतोय, लग्न लागत आहे आणि एका बाजूला पूर्व दिशेला माझं सहज लक्ष गेलं। वय वर्ष 7 बालवयामध्ये माझं तिकडे लक्ष गेलं आणि गेल्यानंतर मला एक भला मोठा एक म्हातारा व्यक्ती दिसला। तेव्हा माझी आई बरोबर होती। मी आईला विचारलं की आई, मला एक या साईडला फार मोठा आकाशात एक व्यक्ती दिसला, म्हातारा माणूस दिसला। तेव्हा माझी आई म्हणाली, तुला देवाने दर्शन दिलं असेल आणि त्या बालकाला म्हणजे मला थोडक्यात गप केलं। त्यानंतर काही संबंध नाही, कशाचा काही संबंध नाही, माझं शिक्षण झालं। त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी माझी आई विहिरीत पडून वारली आणि मग माझं शिक्षण तसंच हॉस्टेलला गेलं। त्याच्यानंतर तुमच्याकडे 11वी 12वी पर्यंत होतो। त्यावेळेला गरिबीच, पण गरिबीतून सुद्धा शिक्षण करत असताना बऱ्याच अडचणी आल्या, त्या वेगळ्याच आहेत। परंतु त्याच्यानंतर मी नाटक सिनेमे करत करत असता एकदा सटाण्याला गेलो होतो आणि सटाण्याला गणपतीमध्ये आमचा नाटकाचा प्रयोग सुरू होता। तेव्हा सुरू असताना
काही लोक आमच्या बरोबरचेच स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून बाजूलाच एक मठ होता तिथे गेले, परंतु तिथे जेव्हा गेले आणि तेव्हा मी प्रत्यक्ष रूपाने स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा मात्र मी भारावून गेलो आणि मला पटकन जसं वीज चमकते तसं डोक्यामध्ये एक वीज चमकल्यासारखं झालं आणि फटाफट 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 मी वयवर्ष 7 मध्ये पोचलो आणि मला वयवर्ष 7 मध्ये एका म्हाताऱ्याने जे दर्शन दिलं होतं तेच प्रत्यक्ष रूप इथे आहे असं मला जाणवलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण त्या नाटकाचा प्रयोग वगैरे सगळं सोडून मी तिथून रात्रीच्या रात्री मुंबईत आलो होतो. तिथून मात्र नाटक क्षणी मी सगळं बंद केलं आणि स्वामींना एक तत्व स्वामींचं पटवून घेतलं आणि त्यानुसार मी स्वामींचं कार्य करत 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 आता पुढे आलो. परंतु जसं तुम्ही म्हणालात की मी शिकवत असताना तो वेगळ्या पद्धतीने विचारत होतास किंवा शिक्षण घेत होतास किंवा तुला चौकस बुद्धी होती, त्या चौकस बुद्धीचाच उपयोग मला आयुष्यात झाला. मी टेक्निकल कॉलेजमध्ये शिकण्याचा एकच मला फायदा असा झाला की मला प्रत्येक गोष्ट सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये मांडण्याचं एक तत्व मिळालं आणि ते तत्व मी लावतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीला जर आध्यात्मिक कोणतीही गोष्ट असू द्या त्या गोष्टीचा मला जर सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये त्याचा उपयोग नाही करता आला किंवा ते समजून नाही घेता आलं, त्याला सायंटिफिकली टेम्परामेंट जर नाही मिळाला किंवा प्रूफ नाही मिळाला तर ती मी गोष्ट अध्यात्मातली सोडून देतो. आणि अशा पद्धतीनं लोकांना ते जास्त भावूक वाटायला लागलं, लोकांपर्यंत ते पोहोचायला लागलं. आणि खास करून कॉलेजची 11वी 12वीची पुढची जी मुलं आहेत ते खास करून माझ्याकडे अट्रॅक्ट झाले. माझं जे नॉलेज आहे स्वामींनी मला मिळवून दिलेलं, आपल्या सर्वांनी सर्व शिक्षकांनी जे मला नॉलेज दिलेलं आहे तेच नॉलेज आता यापुढे मला मिळालं आणि तेच नॉलेज मी इतरांसमोर इतर मुलांना देत आहे. हा फार मोठा अगदी गर्वाने सांगण्यासारखा विषय आहे. भाऊसाहेब, मला अजून एक तुम्हाला असं विचारायचं आहे. मी सेवानिवृत्त होऊन जवळजवळ 4 वर्ष होत आली. मी अनेक वृद्धाश्रमांना भेटी देतो सहज अगदी, पण तुमचाही वृद्धाश्रम आहे आणि बघितलं मी इतर वृद्धाश्रमाची अवस्था आणि तुमच्यातली टापटीप, तुमच्यातला नेटकेपणा. पण मला एक जाणवलं की तुमच्याकडे वृद्ध कायमस्वरूपी नाही. का नाहीत तर मी त्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्यालच. आणि त्याच्या पटपट माझा असा एक प्रश्न आहे की वृद्धाश्रम ही संकल्पना किंवा हे जे आत्ताचं जे पेव वाढत चाललंय, मला एक कायम प्रश्न पडतो की मुस्लिम लोकांच्यात का वृद्धाश्रम नाहीत? शेतकऱ्यांची मुलं त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात का ठेवत नाहीत? वेल एज्युकेटेड हायर एज्युकेशन घेतलेली जज, क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 ऑफिसरचेच आई वडील वृद्धाश्रमात का असते? याबद्दल आपण काही संशोधन केलंय का? त्याचा खुलासा करतो मी बारीकीचा अभ्यास केलेला आहे. आता समजा आम्ही वृद्धाश्रम चालवत असलो तरी आम्ही त्याला व्यावसायिक रूप दिलेलं नाही. बरोबर. कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक रूप आम्ही पुढे देणार सुद्धा नाही. त्याचं कारण आहे, कारण समाजामध्ये 2 प्रकारचे लोक वावरतात. एक असतात सुशिक्षित आणि एक असतात उच्च शिक्षित. सुशिक्षित आपण कशाला म्हणूया तर घरामध्ये भांडण तंटा झाला आणि संध्याकाळी सगळे गोळामेळाने जेवतायत, एकत्रित जेवतायत, ते सुशिक्षित आपण त्याला समजूया. पण हायर एज्युकेटेड आणि वेल एज्युकेटेड असा जो डिफरन्स आहे, त्यातले उच्च शिक्षित लोक कोण आहेत तर ते मी तुम्हाला समजावून सांगतो. तर उच्च शिक्षित लोक असे असतात की ते भांडत नाहीत, वेळ वाया घालवत नाहीत, स्वतःच्या मनातल्या मनात काही गोष्टी दाबून ठेवतात आणि भांडून वेळ घालवण्यापेक्षा ते वैचारिक पातळीवरती त्याचं सोल्युशन लगेच शोधतात. तसं वेल एज्युकेटेड लोकांना ते जरा चुकीचं वाटतं, कारण वेल एज्युकेटेड लोक भावनेच्या भरात फॅमिलीला फार अटॅचमेंट असतात. तसे हायर एज्युकेटेड लोक भावनेच्या भरात जाऊन फॅमिलीला कमी अटॅचमेंट असतात. त्याचं एक उदाहरण देतो. समजा आम्हाला कोणाचा फोन आला तर अर्थातच आमच्या कुठल्याही व्यक्तीकडे एखाद्याला राहायचं असेल वृद्धाला तर आमच्याकडे फोन येतो आणि फोन आल्यानंतर ते फायनलिस्टला माझ्याकडे येतो. आणि माझ्याकडे आल्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीने माझ्या वडिलांना तुमच्या वृद्धाश्रममध्ये ठेवायचं आहे अशी इन्क्वायरीसाठी फोन केला तर मी त्यांची बरीचशी इन्क्वायरी करतो आणि त्याच्यानंतर त्यांना एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट श्रोते हो अतिशय महत्वाची आहे, मी ती आपणासमोर मांडत आहे. ही गोष्ट आपण सुद्धा सर्वांना सांगावी, कारण या एका गोष्टीवरती
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जबाबदारीला कोण जबाबदार आहात हे समजून घेता येईल. सर असं आहे, जर कुणाचाही मला फोन आला तर मी कटाक्षाने त्यांना सांगतो, एक गोष्ट सांगतो. एक वेल एज्युकेटेड कुटुंब होतं. ते वेल एज्युकेटेड कुटुंब असल्यामुळे त्यांना एक मुलगा होता. त्याचं 4 महिन्यापासून लग्न झालं. 4 महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 4 महिन्यामध्येच त्याची बायको बोलली की जो नवऱ्याला आरोग्य करून बोलायची हायर एज्युकेटेडची प्रथा आहे, त्यामुळे ती नवऱ्याला म्हणाली की तुझ्या वडिलांना आपल्या बरोबर काय राहायला नको, त्यांची कुठेतरी दुसरीकडे राहायची सोय कर. तेव्हा त्या मुलाने काय केलं की आपल्या वडिलांना एका वृद्धाश्रममध्ये ठेवण्यासाठी शोध घेतला. शोध घेताना त्याला त्याच्या गावापासून, त्याच्या शहरापासून थोडेसे एक 25-30 किलोमीटर अंतरावरती एक वृद्धाश्रम शोध लागला आणि त्याला वाटलं की आपल्या वडिलांना तिथे आपण ठेवूया. म्हणून त्याने तिथे पैसे भरले, फीस भरली, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि वडिलांसमोर येऊन बसला आणि वडिलांना म्हणाला, बाबा माझ्या पत्नीला तुम्ही आपल्याबरोबर राहणं, तुम्ही आमच्याबरोबर राहणं हे पसंत नाही आहे, तेव्हा तुमची सोय मी वृद्धाश्रम मध्ये करतोय. अमुक अमुक ठिकाणी आपल्याला उद्या जायचं आहे. त्या मुलाने सांगितल्यानंतर बाबा हो म्हणाले, कारण हायर एज्युकेटेड, वाद घालायचा नाही, विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे त्या बाबांनी सकाळी तयारी केली. त्या मुलाने बाबाला गाडीमध्ये घेतलं आणि त्या सदर ठरलेल्या वृद्धाश्रम मध्ये गेले. पण बाबा गाडीतून खाली उतरायला तयार होईनात. का होईनात म्हणून मुलाने विचारलं. तर मुलगा म्हणतोय, बाबा मी इथे पैसे भरलेले आहेत, ह्या वृद्धाश्रम मध्ये तुम्हाला सोडण्यासाठी आलेलो आहे. बाबा म्हणतात, मला ह्या गावाच्या वृद्धाश्रम मध्ये राहायचं नाही. त्या गावापासून अजून एक 30 किलोमीटर अंतरावरती दुसरं वृद्धाश्रम आहे, दुसरं वृद्धाश्रम आहे, त्या गावामध्ये मी जातो आणि तिथे राहतो. मुलगा म्हणाला, काय बाबा हा मूर्खपणा आहे, आता उतरलं पाहिजे, इथे राहिलं पाहिजे, आता या वयामध्ये तिकडे काही इकडे काही तुम्हाला काय फरक पडणार आहे. वडील काय ऐकायला तयार होईना. शेवटी मुलाचा नाईलाज झाला. वडिलांच्या जिद्दी स्वभावासमोर मुलाचा नाईलाज झाला आणि त्या वडिलांना घेऊन त्या 20-25 किलोमीटर पुढच्या गावाच्या वृद्धाश्रमापर्यंत घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर वडील पटकन उतरले, त्यांचं स्वतःचं सामान घेतलं, बॅगा वगैरे, आणि एका ठरलेल्या रूम मध्ये तिथे जाऊन बसले आणि म्हणाले, आता तू जा. पण मुलाच्या मनामध्ये जी काही शंका होती तिथे मुलाने विचारलं, बाबासमोर बसला आणि बाबाला म्हणाला, बाबा मला कळत नाहीये, तुम्ही मागच्या वृद्धाश्रम मध्ये राहत नाहीये आणि ह्या वृद्धाश्रम मध्ये राहत आहे, हे काय आहे. अच्छा. तर वडील म्हणाले, बाबा म्हणाले, बस बाळा. त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, बाळा ऐक, मी काय म्हणतोय ते नीट ऐक, श्रोते हो आपण सुद्धा ऐकावं. ते वडील मुलाला म्हणाले, बाळा मी माझ्या वडिलांना ह्या वृद्धाश्रम मध्ये ठेवलं होतं, म्हणून मी ह्या वृद्धाश्रम मध्ये आलोय. आणि मागच्या ज्या वृद्धाश्रम मध्ये तू पैसे भरलेले आहेत, जी फीस भरलेली आहे ती परत घेऊ नकोस, कारण ती तुझ्या उपयोगी. कारण जर अशीच आपल्या घराण्याची जर परंपरा आहे तर उद्या तुझा सुद्धा मुलगा तुला कुठल्या नाही कुठल्या वृद्धाश्रम मध्ये ठेवणार आहे, तर ती मागे फी भरलेली तू रिटर्न घेऊ नको, तुझ्या उपयोगी येईल. तर अशा प्रकारची मी सर कहाणी सांगतो आणि कहाणी सांगितल्यानंतर त्याचा परिणाम असा होतो की ती जी माणसं आहेत, जो काही मुलगा आहे, काही मुलं तर रडलेले आहेत फोनवरती, नक्की गुरुजी तुम्ही माझे डोळे उघडले, माझ्या वडिलांना मी सांभाळेन. मग मी त्यांना सेकंड ऑप्शन देतो. सेकंड ऑप्शन काय देतो, तर तुम्हाला जर तुमच्या कामानिमित्त पती पत्नीला दोघांनाही बाहेर गावी जायचं आहे आणि तुमच्या आई वडिलांवरती खरंच प्रेम आहे आणि ते खरंच वयोवृद्ध आहेत, त्यांना स्वतः करता येत नाही, अशा आई वडिलांना आमच्याकडे 5 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी टेम्पररी सोडून जा. आम्ही त्यांची तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेऊ आणि तुम्ही आल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जा आणि सुरक्षित तुमच्या आई वडिलांची सेवा करा. तर हा आमचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे आम्ही प्रोफेशनल लेवलला उतरलेलोच नाही. खूप छान. आता जे गुरुजींनी जी गोष्ट सांगितली, कमीत कमी सर्वांनी त्या गोष्टीचं तरी अनुकरण करावं की आपल्या आईवडिलांना कायमस्वरूपी वृद्धाश्रमात न ठेवता तात्पुरतं ज्यावेळी तुम्हाला कधी काय अडीअडचण असेल त्यावेळी गुरुजींचा वृद्धाश्रम आपल्यासाठी कायम सदैव खुला आहे. आणि मला तुम्हाला
अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं, आज जे कटके गुरुजींनी जे यश संपादन केलंय हे केवळ त्यांचं तर आहेच, प्रश्नच नाही, परंतु त्यांना जे आमच्यासारख्या अनेक शिक्षकांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि कटके गुरुजी ह्या नावारूपाला आले, त्यामध्ये सर्व शिक्षकांचं यश आहे असं समजून मी कटके गुरुजींचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्हाला असे विद्यार्थी घडवल्याचा सार्थ अभिमान वाटतो. श्रोते हो, आपण खास करून मी विद्यार्थ्यांसाठी सांगेन, आपण कुठेही शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये किंवा कुठेही शिक्षण घेत असताना आपण शिक्षण तर घेतच असतो, परंतु शिक्षण घेत असताना नेमकं शिक्षक काय शिकवत आहेत आणि त्यांनी शिकवलेल्या शिक्षणाचा आपण महत्त्वपूर्ण पॉझिटिव्हली विचार करून जर आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतला तर शिक्षकांचं शिकवणं सार्थक लागतं, हे सरांना सांगायचं होतं. परंतु असंच आहे, आपल्याला शिक्षण हे घ्यावंच लागतं. म्हणून जे सरांनी 3 वाक्य तयार केलेत ना आपल्या सर्वांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, ते 3 वाक्य असे आहेत. पहिलं वाक्य आहे, आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळातलं आपलं ट्रेनिंग असतं. वा वा वा, खूप सुंदर. दुसरं वाक्य आहे, प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज. करेक्ट. नॉलेज मिळवलं पाहिजे, कुठल्याही दर्जाचं नॉलेज मिळवलं पाहिजे, कारण आपल्या आयुष्यात आलेला कोणताही प्रश्न, कोणतीही अडचण पैशाने सुटत नाही. त्यासाठी योग्य नॉलेजची गरज असते आणि नॉलेज मिळवण्यासाठी योग्य गुरुजींची गरज असते. तसं मी शालेय जीवनामध्ये शिकत असताना आपल्यासारखे अजून काही शिक्षक होते. सर्व शिक्षकांची आता नावं घेणं जरा अशक्य आहे, त्यामध्ये तरी नावं घ्यायची झाली तर परमपूजनीयच मी म्हणेन, मुळे सर होते, त्याच्यानंतर गोलब सर होते, पुन्हा शेखदार सर होते. शेखदार सरांनी तर खूपच मला मदत केली, कारण माझी आई वारली होती त्या काळात, तर शेखदार सरांनी मला खूपच मदत केली. कारण असा योगायोग जुळून आला म्हणून जुन्या आठवणी उफाळून आलेल्या आहेत आणि शेखदार सरांचं, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन खरोखर माझ्या उपयोगी पडलेलं आहे. तर श्रोते हो, खास करून विद्यार्थी मित्रांनो, आपण गुरुजनांना एवढं लाईटली घेऊ नये. कॉलेजमध्ये आपण त्यांचा पिरियड असतो किंवा काय असतं ते शिकवतात, त्यावेळेला आपण त्यांना लाईटली घेतो आणि निघून जातो, पण तसं नाहीये. ते गुरु असतात, ते काहीतरी आपल्याला शिकवत असतात. त्या प्रत्येक शिकवण्याचा पाठीमागे काहीतरी हेतू असतो आणि असं नाहीये की त्यांनी त्या काळात शिकवलं म्हणजे आपल्याला 40व्या वर्षी 50व्या वर्षी उपयोग येणार नाही. नाही, असं नसतं ते. आपण शालेय जीवनात शिकत असताना जे जे आपल्याला गुरुजी किंवा सर लोक शिकवत असतात किंवा प्रोफेसर लोक शिकवत असतात, ते आपल्याला मरेपर्यंत त्या शिक्षणाचा उपयोग होतोच होतो. त्यांचं जर एक एक शब्द जर आपण लक्षात ठेवला आणि त्या पद्धतीने जर आपण आचरणात आणला तर ज्ञानाचा उपयोग करून आपल्या आयुष्यातले आपण सर्व प्रश्न सोडून देतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉलेज जरी सोडलं असलं तरी आपण आवर्जून जाऊन आपल्या शिक्षकांना भेटावं, कारण ते गुरुचे चरण आहे, त्यांनी आपल्याला काहीतरी ज्ञान प्रदान केलेलं असतं. आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहू नये. म्हणून आपण आपल्याला ज्या ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे आयुष्यात एकदा तरी जाऊन त्यांच्या चरणयुगलावरती आपण आपलं मस्तक ठेवावं, त्यांचा आशीर्वाद मिळवून घ्यावा. मला एवढंच आपल्याला सांगायचं होतं. तर सर, मला खूपच मलाही बरं वाटतंय की आपण आलात. मला अपेक्षा नव्हती असं कोणी येईल आणि आपले शिकवणारे शिक्षक येतील आणि काहीतरी आपल्याला ज्ञान प्रदान करतील किंवा स्वामींसमोर मला काही प्रश्न विचारतील आणि इंटरव्ह्यू घेतील. भाऊसाहेब, तुमच्या माहितीसाठी की मी जरी कलाकार असलो, म्हणजे तंत्र विभागाचा शिक्षक असलो, अनेक कलाकार घडवले मी सांगतो, तरी मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाची मुलाखत घेतली नाही. पण आज मलाच इच्छा झाली की बाबा भाऊसाहेब, तुम्ही हे कसं काय या लेवल पर्यंत तुम्ही कसे पोहोचला हे जाणून घेण्याची मला एक उत्सुकता लागली म्हणून मी तुमच्याशी संवाद केला. विद्यार्थी मित्रांनो, श्रोते हो, सर कलाक्षेत्रात पण आहेत, त्यांना गाण्याची आवड आहे. ते एकांकिका, नाटक, शाळेतले सगळे प्रोग्राम किंवा वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये हरिहरीने भाग घेणारे सर आहेत. ते तंत्र विभागाचे जरी शिक्षक असले
तरी सुद्धा त्यांना ते कलाप्रेमी आहेत आणि ते आले आणि एकूण त्यांचाच कलाप्रेमी थोडासा भाग माझ्यामध्ये पण आला असावा, त्यामुळे वक्तृत्व असेल किंवा काही इतर गोष्टी असेल मला ती पटकन आयडिया येते आणि त्याप्रमाणे घटना घडते. आज स्वामी समोर सरांशी बोलता ही फारच मोठी भाग्याची गोष्ट आहे. मीही माझं भाग्य समजतो. अर्थातच की असेल. इकडे स्वामी आणि इकडे माझे भावी स्वामी. कदाचित मला घडवण्यासाठी स्वामींनी तुमचं नियोजन केलं असावं, हे तितकंच सत्य आहे. तुमचं आहे, शेखदार सरांचं आहे, मुळे सरांचं आहे. त्यामुळे मी स्वतःला सुद्धा फार भाग्यवान समजतो. असंच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हाच आमचा आशीर्वाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.